Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 7th lecture about coordinate geometry. This is part of video series, lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. So in the previous lecture we were discussing certain graded problems about coordinate geometry, and we have done one problem where we found circumcenter of the triangle. Now we will proceed further to do some graded problems. We will straightway go to your exercise and say we will do problem number 3 from that exercise 5.1. So problem number 3 from 5.1. What is the problem? Find the point on x-axis. So you have to find a point on x-axis. Now when they tell you to find point on x-axis, you must know that its y coordinate is 0. मी तुम्हाला काल काय सांगितलं, एखाद्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉइंटचं x अक्षापासूनचं अंतर असतं, डिस्टन्स फ्रॉम द x ॲक्सिस. म्हणजे ते डिस्टन्स हा त्याचा y कोऑर्डिनेट असतो. अर्थात तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे. समजा तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर ते y पॉझिटिव्ह घ्यायचं. समजा जरी डिस्टन्स त्याचं x ॲक्सिस पासूनचं 3 असेल, परंतु तो जो पॉइंट आहे तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर तिथे y निगेटिव्ह असणार. डिस्टन्स हे कधी निगेटिव्ह नसतं, हे कायम तुम्ही लक्षात घ्या. फक्त आता त्याला जी साईन द्यायची आहे ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे तो पॉइंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये याच्यावरून ठरणार. मग आता इथे पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस आहे, सो यू नो दिस इम्प्लाइज वाय कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट इज 0. वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज 0. ठीक आहे. मग तुम्हाला काय सांगितलंय, फाइंड अ पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. सो लेट द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस, किंवा असं म्हणूया आपण, लेट पी बी द पॉइंट, पी बी द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. मग आत्ताच आपण काय म्हटलं, ॲज इट इज पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस इज वाय कोऑर्डिनेट इज 0. सो लेट पी से a, 0 बी द पॉइंट, बी दॅट पॉइंट. आता काय सांगितलंय बघा तुम्हाला, इट इज इक्विडिस्टंट फ्रॉम -3, 4 अँड 1, -4. P इज इक्विडिस्टंट from what? A -3, 4 and B 1, -4. So what is given to you? PA is equal to PB. It means what? PA square is equal to PB square. So you can avoid रूट साइन. रूट साइन पासून आपण मुक्तता मिळवू शकतो, आपण ऑलरेडी स्क्वेअर केलं तर. मग आता पी चे कोऑर्डिनेट्स आपण काय मानलेत बघा, a, 0. ए चे काय आहेत -3, 4. पी ए स्क्वेअर किती होईल? a -3 बघा, म्हणजेच काय, a +3 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 0 -4 ब्रॅकेट स्क्वेअर्ड, म्हणजे 0 -4 म्हणजेच -4 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर. पी इज a0, बी इज 1, -4. त्यामुळे काय होणार बघा, a -1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड आणि प्लस 0 -4, पण 0 -4 म्हणजे +4, त्यामुळे त्याचा स्क्वेअर. सो दिस टू थिंग्स आर इक्वल. आता त्यातलं -4 चा स्क्वेअर बघा, a +3 ब्रॅकेट स्क्वेअर्ड किती होणार, a स्क्वेअर प्लस 6a प्लस 9, आणि हे -4 चा स्क्वेअर म्हणजे किती होणार, 16. इकडे काय होणार, a स्क्वेअर्ड -2a प्लस 1 आणि प्लस 16. त्यामुळे हा 16 कॅन्सल होईल, a स्क्वेअर कॅन्सल होईल. हा -2a तुम्ही लेफ्ट साईडला आडा, त्यामुळे 6a प्लस 2a म्हणजे ते 8a होईल. आणि काय करणार तुम्ही, हा जो 9 आहे तो राईट हँड साईडला न्या, ऑलरेडी तिथे 1 आहे. सो इट इज 1 -9 म्हणजेच किती झालं, -8. त्यामुळे 8a -8 आलं. दॅट इम्प्लाइज a इज इक्वल टू -1. आपण 8 ने भागणार, a -1 आला. मग तुम्ही पॉईंट काय मानला होतात, a, 0. तर तो पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आता मला काय लिहिता येईल, -1, 0.
सो P is -1, 0. So what is the point equidistant from A -3, 4, B 1, -4? It is -1, 0. असं याचं आपल्याला उत्तर काढता आलं. सो वी आर युझिंग दीज आर ऑल ॲप्लिकेशन्स ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला. व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम्स. ओके, आता याच्यामधला कुठलाही एक प्रॉब्लेम दुसऱ्यामधला चौथा करूया आपण. ते इक्वलिनियरचा कन्सेप्ट आहे. तो ऑलरेडी आपण एकदा डिस्कस केलेला आहे. पुन्हा एकदा प्रॅक्टिस म्हणून हा प्रॉब्लेम करूया आपण. चौथा पार्ट त्यातला म्हणजे मी आत्ता काय करतो आहे बघा, सेकंड प्रॉब्लेम जो आहे त्यातला चौथा भाग. आणि दिस इज अ प्रॉब्लेम सेट 5.1. मग त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, चौथ्या प्रॉब्लेममध्ये P चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -2, 3. देन व्हॉट, Q चे दिलेले आहेत 1, 2. R चे दिलेले आहेत 4, 1. P -2, 3, Q 1, 2 आणि R 4, 1. नाउ वी हॅव टू चेक वेदर दीज पॉइंट्स आर कोलिनियर. सो आपण काय करतो, प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे. वी विल कॅल्क्युलेट डिस्टन्सेस. प्रथम आपण डिस्टन्स PQ काढणार. काय होईल डिस्टन्स PQ बघा, रूट ऑफ -2, -1. डिस्टन्स फॉर्म्युला आता इतक्या वेळा वापरल्यानंतर आपला क्लिअर व्हायला पाहिजे डोक्यामध्ये. -2, -1 म्हणजे -2, -1 स्क्वेअर प्लस 3 -2 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे किती झालं बघा, -2, -1 म्हणजे झाले -3 त्याचा स्क्वेअर म्हणजे वर्गमुळात 9 आणि हे 3 -2 म्हणजे 1 त्याचा स्क्वेअर 1. सो इट इज रूट ऑफ 10. दिस इज युअर डिस्टन्स PQ. पुढे डिस्टन्स PR किती होईल बघा, काय होईल, P आणि R मधलं डिस्टन्स. P चे कोऑर्डिनेट्स आहेत हे, R चे आहेत हे. मग डिस्टन्स किती होईल, -2, -4. -2, -4 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 3 -1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. 3 -1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड म्हणजे किती होणार, -2 -4 म्हणजे झाले -6 त्याचा वर्ग म्हणजे वर्गमुळात म्हणजे 36 आणि 3 - 1 त्याचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग म्हणजे ते 4 झाले. म्हणजे ते 4, 36 अधिक 4 झाले 40 म्हणजे ते वर्गमुळात 40 आलं. वर्गमुळात 40 हे मला कसं लिहिता येईल, 2√10. कारण 40 हे मला अवयव पाडता येतात. माझ्या मते हे सर्वांना माहिती आहे. आता रूट ऑफ 40 ही जी क्वांटिटी आहे ती आपण कशी लिहितो, रूट ऑफ 4 × 10 आणि 4चं वर्गमूळ 2 आहे. त्यामुळे एखादी क्वांटिटी वर्गमुळाच्या बाहेर काढताना वर्गमूळ घेऊन काढतो आपण. त्यामुळे 2√10 असं येणार. आणि आता डिस्टन्स अजून काय उरलं, PQ झालं, PR झालं. आता QR काढा, डिस्टन्स QR. ते काय येईल बघा, रूटमध्ये Q आणि R 1 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर्ड आणि प्लस 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. मग हे किती येणार बघा, 1 - 4 झालं -3 त्याचा वर्ग 9 आणि 2 - 1 म्हणजे 1 त्याचा वर्ग 1 म्हणून ते वर्गमुळात 10 झालं. मग तुमच्या असं लक्षात येईल लगेच, हे वर्गमुळात 10 आणि हे वर्गमुळात 10 म्हणजे वर्गमुळात 2 वेळा वर्गमुळात 10. म्हणजेच मला इथे असं मिळतंय डिस्टन्स बिटवीन PR हे जे आहे ते कसं आहे, तर डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन QR. म्हणजेच डायग्रॅम जर आपण काढायची म्हटली तर ते कसं दिसणार बघा, इथे कुठेतरी P आहे, इथे तुमचा R असणार आणि P to R हे जे डिस्टन्स आहे ते PQ प्लस QR असं आहे. म्हणजे इथे मध्ये Q असणार आणि त्यांची डिस्टन्सेस पण सेम आहेत, √10 आणि √10. म्हणजे हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर आहे. म्हणजे इथे Q हा PR चा मध्यबिंदू आहे हे पण आपल्याला सांगता येईल. Q इज मिड पॉइंट ऑफ PR. ओके, आणि मिड पॉइंट हा त्या लाईनवरच असतो ना. असं होईल का सांगा मला कधी, ही समजा AB हा रेषाखंड आहे, ओके, आणि C हा त्याचा मध्यबिंदू आहे पण तो या लाईनवर नाही, इथे कुठेतरी आहे, असं होणारच नाही. त्यामुळे इथे लगेच आपणाला सांगता येतं की हेच आधी, हे असलं काही विचार करण्याची पण गरज नाहीये. डिस्टन्स PR हे PQ आणि QR यांच्या बेरजे एवढं आहे. त्यामुळेच काय झालं, दॅट इज PQ अँड R आर कोलिनियर पॉइंट्स.
आणि डायग्रामॅटिकली पण तुम्ही सांगू शकता. त्यांच्यामध्ये बिटवीननेसचा काय रिझल्ट आहे बघा, पी आणि क्यू, पी आणि आर यांच्यामध्ये क्यू आहे. आणि ॲडिशनली आपल्याला एवढं पण कळतं की हे √10 आणि हे √10 असल्यामुळे क्यू इज मिड पॉईंट ऑफ पी अँड आर. सो दॅट क्लिअर्स द आयडिया. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की ओके, दीज पॉईंट्स आर कोलिनियर अँड ऑल दॅट. सो व्हेरी सिम्पल, बट दिस इज स्टँडर्ड प्रॉब्लेम. हे असले तुम्हाला कोलिनियरिटी, अजूनही पुढे तुम्ही कोलिनियरिटी शिकाल ज्यावेळी त्या लाईनच्या स्लोपच्या संदर्भामधल्या गोष्टी तुम्ही शिकाल. तिथे सुद्धा एक आणखी टेस्ट तुमच्या भेटीला येईल की त्याच्यामुळे मला सांगू शकतो मी की हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. पण ते नंतर. आत्ता तरी आपल्याकडे डिस्टन्स फॉर्म्युला हा एकमेव मार्ग आहे की ज्या माध्यमातून तुम्ही 3 पॉईंट्स हे कोलिनियर आहेत की नाहीत हे सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर आणखी काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करूया. त्याच्यामध्ये आता आपण प्रॉब्लेम नंबर 4 डिस्कस करूया फ्रॉम एक्झरसाइज 5.1. सो प्रॉब्लेम नंबर 4 फ्रॉम एक्झरसाइज 5.1. तिथे काय म्हटलंय बघा, 3 पॉईंट्स दिलेत तुम्हाला. पी इज गिवन टू यू ॲज -2,2, क्यू इज गिवन ॲज 2,2 आणि आर जो दिलेला आहे आपणाला तो आहे 2,7. ओके, आणि तुम्हाला असं दाखवायचंय, व्हेरीफाय म्हटलंय, हे व्हेरीफाय करायचंय तुम्हाला. काय व्हेरीफाय करायचंय की हे जे PQR आहेत दे आर व्हर्टायसिस ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. व्हर्टायसिस ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजेच काटकोन त्रिकोण. त्यामुळे हे जे 3 व्हर्टायसिस आहेत ते काटकोन त्रिकोणाचे व्हर्टायसिस आहेत हे मला सिद्ध करायचे. आता कसं होतं बघा, काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर ही फिगर आपल्या डोळ्यासमोर येते आणि काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर इनव्हॅरिएबली पायथागोरस प्रॉपर्टी. त्यामुळे कर्ण इथे हा जो आहे, आता ह्यातला कुठला तरी एक कर्ण असणार. आम्हाला आत्ता नाही सांगता येणार ना PQ हा कर्ण आहे की PR हा कर्ण आहे की QR हा कर्ण आहे. वी डू नॉट नो. परंतु मला प्रथम त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, या तीनही पॉईंट्समधून जे 3 साईड्स तयार होतील, म्हणजे कुठल्या कुठल्या साईड्स तयार होतील, एक PQ ही साईड आहे, मग त्याचं मला अंतर काढावं लागेल. QR ही दुसरी साईड आहे, त्याचं मला अंतर काढावं लागेल, म्हणजे त्या साईडची लांबी काढावी लागेल आणि PR ची लांबी काढावी लागेल. मग आपण एक एक काम करूया. PQ समजा मला काढायचं आहे, डिस्टन्स PQ. काय होणार बघा, डिस्टन्स PQ, P आणि Qचे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय होणार, -2 बरोबर ना, -2 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. -2 झाले -4, त्याचा वर्ग तो झाला 16 बरोबर ना. ते दिस इज वर्गमुळात 16 अधिक 0. वर्गमुळात 16 अधिक 0 म्हणजे वर्गमुळात 16 म्हणजे त्याची लांबी आली 4. ठीक आहे, डिस्टन्स PQ झालं. आता डिस्टन्स QR काढूया. QR किती येईल बघा, हे 2 आणि 2, सो 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 2 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. 2 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. ठीक आहे, म्हणजेच किती आले बघा, 2 - 2 म्हणजे 0 झालं, त्याचा वर्ग 0च, आणि 2 - 7 - 5 त्याचा वर्ग 25 आणि 25चं वर्गमूळ 5. आणि आता डिस्टन्स PR किती आहे बघूया आपण. डिस्टन्स PR बघा किती येणार, P आणि R चे कोऑर्डिनेट्स वापरायचे. -2 म्हणजे इथे 2 आहे ना, म्हणजेच ते काय होईल, -2 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 2 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. डिस्टन्स फॉर्म्युला कसा लक्षात ठेवता येतो, X कोऑर्डिनेट्सची वजाबाकी त्याचा स्क्वेअर प्लस Y कोऑर्डिनेट्सची वजाबाकी त्याचा स्क्वेअर यांचं वर्गमूळ. मग काय होईल बघा, इथे 2 - 2 वजा 4 झाले, त्याचा वर्ग 16 झाला, आणि 2 - 7 -5 झाले, -5चा वर्ग 25 म्हणजे हे 16 अधिक 25 झाले, म्हणजे वर्गमुळात 41 झालं ते. म्हणजे आता माझ्याकडे कशी माहिती आली बघा, PQ म्हणजे आता इथे मी जर असं म्हटलं तर लेंथ PQ हे 4 आहे, लेंथ QR हे 5 आहे, आणि लेंथ PR बरोबर ना, PR ही जी लेंथ आहे ती आहे वर्गमुळात 41. त्याच्यामुळे मला असं इमिजिएटली कळतं की 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, त्यांची बेरीज म्हणजे ह्याचा वर्ग आहे. सो आय कॅन राईट PR स्क्वेअर. बघा ना, PR स्क्वेअर म्हणजे किती होणार, वर्गमुळात 41चा वर्ग म्हणजे 41. ते किती होणार इथे, PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर.
बरोबर ना. म्हणजेच मला असं कळतंय की पी आर स्क्वेअर, पी आर हे इथे असणार आणि क्यू इथे असणार. जोपर्यंत मला ह्या लेंग्थ्स मिळत नाहीत तोपर्यंत मला काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण म्हणजे हायपोटेनस इज द लॉंगेस्ट साईड, सर्वात लार्जेस्ट साईड म्हणा त्याला, मोठी साईड सर्वात. मग इथे 4, 5 ह्या ज्या संख्या आहेत त्याच्यापेक्षा वर्गमुळात 41 हे मोठं आहे. वर्गमुळात 41 हे 6 पेक्षा जास्त असणार, कारण 6चा वर्ग 36 आहे, 7चा 49 आहे, म्हणजे ते 6 आणि 7च्या मधलीच क्वांटिटी आहे. त्यामुळे 4 आणि 5 पेक्षा ती लांबी मोठी आहे, म्हणून तो तुमचा कर्ण झाला. आणि इथे तुम्ही असं म्हणणार पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. सो ट्रायंगल पी क्यू आर इज राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके. आणि तो हा ट्रायंगल आपण काढला. इथे राईट अँगल कुठल्या पॉइंटला झालेला आहे? क्यूला. क्यू इज अ पॉइंट वेअर राईट अँगल इज फॉर्म्ड. म्हणजे हा जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये काटकोन कुठल्या बिंदूपाशी झालेला आहे? क्यू पाशी. त्याचं हायपोटेनस काय आहे? पी आर. एवढं त्या फिगरवरून आणि त्या लेंथ्स ज्या आपण काढल्या ट्रायंगलच्या साईड्सच्या त्याच्यावरून आपल्याला ही माहिती मिळते, हे त्यातलं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे सिंपल प्रॉब्लेम्स आहेत ते. पुढे बघा आता शो दॅट काय म्हटलंय बघा, तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. कुठले पॉईंट्स? पी. पी म्हणजे काय दिलाय बघा? 2, -2. हा कुठला प्रॉब्लेम आपण सोडवतोय? 5वा प्रॉब्लेम. 5वा प्रॉब्लेम फ्रॉम द एक्झरसाइज. विच एक्झरसाइज इज दॅट? 5.1. ओके. मग बघा आता इथे सर्व जॉमेट्री तुम्हाला चांगली माहिती पाहिजे. पी दिलेला आहे 2, -2. क्यू दिलेला आहे 7, त्याच्यानंतर आर दिलेला आहे 11, -1 आणि एस दिलेला आहे 6, -6. आणि तुम्हाला असं दाखवायचं आहे की हे जे 4 व्हर्टायसिस आहेत दे आर व्हर्टायसिस ऑफ पॅरॅलेलोग्राम. शो दॅट म्हणजे ते त्यांनी सांगितलेलंच आहे. टू प्रूव्ह दॅट, TPT मी लिहितो, टू प्रूव्ह दॅट दीज म्हणजे कोण? हे वरचे PQRS. दीज आर व्हर्टायसिस ऑफ पॅरॅलेलोग्राम. Parallelogram. You know, parallelogram is figure like this. तिथे काय असतं? समोरासमोरच्या बाजू ज्या असतात, ही बाजू आणि ही बाजू, तसंच ही बाजू आणि ही बाजू, त्यांच्या लेंथ्स सेम असतात. बरोबर ना. मग आता बघा इथे आपण काय म्हणू शकतो? मला काय करावं लागेल? PQ, मग QR, मग RS, मग PS, अशी सर्व डिस्टन्सेस आपल्याला काढावी लागतील. वेगवेगळी पॉसिबल डिस्टन्सेस. बघा PQ हे जर डिस्टन्स मी काढलं तर काय येणार? रूट ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला वापरा P आणि Q साठी. 2 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर. मी डायरेक्टली करू का आता खूप वेळा आपली प्रॅक्टिस झालेली आहे. 2 - 7 किती झालं? -5 लिहूया आपण पाहिजे तर. 2 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस -2 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. म्हणजेच किती झाले? 2 - 7 - 5 झाले, त्याचा वर्ग 25, वर्गमुळामध्ये 25 अधिक हे पण -2 - 3 - 5 त्याचा वर्ग पण 25. त्यामुळे ही लांबी किती आली? वर्गमुळात 50. हे झालं PQ. त्याच्यानंतर QR काढा. QR किती येईल बघा? डिस्टन्स बिटवीन Q अँड R म्हणजे किती येणार? 7 - 11 म्हणजे वजा, बघा लिहूया आपण, 7 - 11 स्क्वेअर्ड प्लस 3 - -1 म्हणजे 3 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच हे किती आलं बघा? इथे लिहितो मी. 7 - 11 म्हणजे -4 झाले, त्याचा वर्ग 16 झाला, 16. आणि 3 + 1 हे 4 आले, त्याचा वर्ग पुन्हा तो 16 झाला. बरोबर ना. बघा ना, 7 - 11 - 4 आले, त्याचा वर्ग 16. 3 - 1 म्हणजे 4, त्याचा वर्ग 16 म्हणजे हे वर्गमुळात 32 आले. वर्गमुळात 32 म्हणजेच काय लिहिता येईल ते? 4√2. कारण मी मगाशी दाखवलंय तुम्हाला 32चे मला अवयव पाडता येतात, फॅक्टर्स करता येतात. 16 आणि 2 त्यातल्या 16चं वर्गमूळ 4 आहे, ते आपण वर्गमुळाच्या बाहेर घेणार. ठीक आहे. PQ झालं, QR झालं. आता RS काढा.
आर एस काय होतं बघा, डिस्टन्स बिटवीन आर अँड एस काय होईल बघा, 11 वजा 6 5 बघा, 11 वजा 6 कंसाचा वर्ग अधिक वजा 1 वजा वजा 6 वजा 1 अधिक 6 म्हणजे ते आणि त्याचा वर्ग म्हणजेच काय झालं, 11 वजा 6 5 झाले, 5चा वर्ग 25 आणि वजा 1 अधिक 6 म्हणजे पुन्हा ते 5 झाले, त्याचा वर्ग 25 म्हणजे एकूण वर्गमुळात 50. आर एस वर्गमुळात 50 आलं. आणि आता शेवटचं पी एस तुम्हाला काढायचं आहे. पी एस म्हणजे काय होईल बघा, वर्गमुळामध्ये पीचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 वजा 2, एसचे 6 वजा 6. मग काय होणार बघा, 2 वजा 6 वजा 4 2 वजा 6 कंसाचा वर्ग अधिक वजा 2 वजा वजा 6 वजा 2 अधिक 6 म्हणजे आणि कंसाचा वर्ग म्हणजेच काय झालं, हे 2 वजा 6 वजा 4 त्याचा वर्ग म्हणजे 16 आणि हे वजा 2 अधिक 6 म्हणजे 4 त्याचा वर्ग पण 16. सो दिस इज वर्गमुळात 32. म्हणजेच पुन्हा ते किती झालं, 4√2. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की 2 साईडच्या लांबी आल्या वर्गमुळात 50 आणि 2 साईडच्या लांबी आल्या 4 वर्गमुळात 2. म्हणजे आपण असं म्हणूया, ही समजा लेंथ आहे, कुठली वर्गमुळात 50 आली बघा, पी क्यू. त्यामुळे इथे पी क्यू आणि आणखी वर्गमुळात 50 कुठली आली, आर एस. म्हणजे हे आर आणि हे एस. मग इथे वर्गमुळात 50 आहे, इथे पण वर्गमुळात 50 आहे, इथे तुमचं 4 वर्गमुळात 2 आहे आणि इथे पण 4 वर्गमुळात 2 आहे. म्हणजे या समोरासमोरच्या भुजा तुमच्या समान आल्या, समांतर आल्या. आणि बघा म्हणजे कसं आहे की त्याच्यामुळे मी असं म्हणू शकतो की हा पॅरलेलोग्राम आहे, बरोबर ना. व्हेनेवर अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड आर ऑफ इक्वल लेंथ, देन वी विल से दॅट इट इज अ पॅरलेलोग्राम. सो पॅरलेलोग्राम कधी मी म्हणणार, एखादा क्वाड्रिलॅटरल आहे तर तो पॅरलेलोग्राम आहे असं मी कधी म्हणणार. ज्यावेळी एखादा क्वाड्रिलॅटरल आहे तो स्क्वेअर आहे हे मी कधी म्हणणार, तो रोम्बस आहे हे कधी म्हणणार, एटसेट्रा एटसेट्रा. ही सर्व म्हणजे आता इथे मला असं लिहिता येईल की पी क्यू and RS are opposite sides. Also PS and QR are opposite sides. Also they have equal lengths. ते एक आपल्याला ऍड करावंच लागेल ना, त्याच्याशिवाय आपण नाही म्हणू शकत ते पॅरलेलोग्राम आहे म्हणून, राईट. सो आय विल इरेज ऑल दिस पार्ट. इथे मध्ये म्हणूया आपण पॅरलल साइड्स पी क्यू, लेंथ पी क्यू इज सेम ॲज लेंथ आर एस. ओके, व्हॉट इज दॅट, इट इज इक्वल टू √50. Similarly, length of PS is same as length of QR and it is 4√2. So PQRS is parallelogram. Okay, we will write instead of this is a notation that is generally followed, but it's okay, we will write all the things. So it is a PQRS is parallelogram. Okay, so such problems are done by using the concept of distance formula. So we will continue in the next lecture. Again at the end I will appeal you to subscribe my channel and take advantage of all these lectures about SSC mathematics in very simple language. Thank you.